दुधाचं एक लय अवघड आहे बाई. थोडं इकडं तिकडं बघितलं ना लगेच उतू जाते. किती लक्ष द्या त्याच्यावर मांजरीवाणी. आज तू जात नसतोय. हा आज तुझ्याकडे लक्षच आहे. चालू एकदाच. रेशमे तू कस काय ओळखलं? मला खीर खाऊ वाटली होती. तुमच्यासाठी नाही चालला चाम ताम जाम. मग विसरल्या का? आज आजू यायचं ना, माझा भाऊ यायचं ना आज राखी बांधायला. विसरल्या बाई तुम्ही. तरी म्हणलं एवढ्या उल्हासाने कस काय चाललंय. लगेच तोंड वाकडं झालंच. हा नाही कुठं काय. आज एवढं दिवसातून माझा भाऊ येणार आहे ना आत्या. मला एवढा आनंद झाला ना मी काय सांगू. दरवर्षी मी त्याच्याकडे जात असते. आता ह्या वर्षी तो येणार म्हणल्यावरती मग त्यासाठी सगळं नको का सगळं करून ठेवायला. त्याला खीर आहे ना लय आवडायची. आधी लग्नाआधी ना एकदा मी त्याला खीर केली होती त्याला आवडती म्हणून. तर काय झालं माहितीये का, शेवया भाजल्या आणि दुधामध्ये सगळं फुटलं. काय म्हणायचंय मग तुम्हाला सांगते. मी लय खोडीची होते. मी काय केलं असं आता भाऊ मानल्यावर बार का मी हटकून काय केलं त्याच फुटक्या दुधामध्ये टाकून दिलं ना शेवया. माझ्यासारखीच इथं तसंच चालतंय. काय काय नाही दूध होतं चाललं. आज त्यासाठी काय करून काय नाही असं झालंय मला. बरंच काही करायचंय अजून. गॅस जळायला लागला असं जळायला. आता माझ्या घरचे येणार आहेत ना त्यांसाठी जर काही करायला लागलं ना तर लगेच गॅस जळतो. आता पुढच्या महिन्यात मम्मी येणार आहे. काय करतात आणि काय नाही काय माहित बाई. टेन्शन आलंय मला. मम्मीला इथं बोलावं नाही. आता ती आल्याशिवाय तर राहत नसती. दिवाळीपर्यंत ठेवायचं इथंच. फुकारी नाही मारायची दुधात. सरा थुका त्यात टाकायचा. थुकले नाही मी प्रेमाने फूक मारली. तसं नाही मारायची. चम्मच टाकायचं. दूध उता चाललं तर चम्मच टाकायचा. खाली जातं. फुकलं थू नाही केलं. कशाला फुकारा मारीत गा बसा. काय आहे सारखं ना बाजूला. अगं एवढं तूप टाकी तर अर्धी कढई टाकली तूप. हा अर्धी कढई नाही तर कढई भरून तूप म्हणावा. पाठी टिवाय डबे करून तुझ्या इथं मनगट जातात. घुळू 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 घुळू. तेवढंच एक काम करतात. आणि कशाला सायस लय मोठं आणलं एवढं. खायला दोन भेटत नाहीत. आम्ही कसे उकडीत होतो पहिले शेवाय माहितीये का. पाण्यात तेल टाकायचो खळखळा उकळी आली. नाही एक काम करते आता तेच करते. पाण्यात उकडीते म्हणजे कसं दूधही नाही टाकीत. पाण्यात उकडून शेवाय टाकीते. हेच जर आता तुमच्यासाठी करायचं असतं हा शेवाया तर किती म्हणल्या असत्या टाका अजून तूप. मला लय आवडत टाका अजून तूप. अगं 8 दिवस झालं दाताच्या कण्या झाल्या माझ्या. म्हणू शेवयाची मला खीर कर. अगं बस झालं ना कवर टाकी ते पाणी टाकलं त्याला काय होतंय. पण म्हणजे फुळूक पाणी लागन म्हणजे माझा भाऊ यायचा एवढ्या दिवसातून त्याला असं शेल्क नको घाललं का थोडं लगेच पाणी टाक. म्हैसच आणून बांधायची होती दारात. भाऊची यायचंय भाऊची यायचंय. अरे राम 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 राम. उलसकची आला तर ठेवायचा घोट. मरू तिकडं काय चियाला करायचं. काळा ढोस बनवतोय माड्यावर घाल काळा. बघते ना आता भाऊ यायचाय कशी चिंदी घेऊन येतोय ती. मांजर वाकल्या म्हणे. किती पैसे टाकीतोय हे करती सकाळ धरण ते करती. नाचू नाचू अजून काय करतीन काय नाही काय माहित. 8 दिवस सांगितले होते शेवया कर म्हणून. काय रडत होती बाया. खाराट पाणी गाळीत होती. हा बघूनभर रडली असं फोंदू फोंदू. मला जायचंय ना मला जायचंय. आत्या कुठं निघाली. मी आलेच ते जरा सामान आणायचंय. आता गुलाबजामू घरीच करायचे होते पण ते खवा भेटला नाही ना त्याच्यामुळे मग गुलाबजामू घेऊन येते कारण की त्याला लय आवडत. मग गुलाबजामू आणते त्या पलीकडच्या डेअरीतून तिथे चांगले भेटतात. आणि अजून पेढे कारण की आता वावळाला पेढे लागते ना. त्या दिवशी आपण नगरला गेलो आणि पेढेच राहिले बाई. ऐक 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 ते दुकान आहे ना काय स्वीट होम काय म्हणतात. स्वीट होम हा ते आण ना. ते बाबाला ऑर्डर दे घेऊन येईन त्यो. आता केलंय ना गोडधोड उलसक घरात.
उलचटणी काय होतंय, त्याला आवडत त्या गोष्टी थोड्या नको का ठेवायला, जरा छान दिसन त्यालाही आवडन की बाई माझ्या बहिणीने एवढं सारं केलंय माझ्यासाठी. आता बघत आहे ना छान पिशवी किती किती वाकूस तर आलं का त्याच्यावरच, कशावर तो काय देईन आणि काय ठेवीन आणि त्याच्यावरच नजर असन तुमची. माझ्या तोंडाला लागू नको रेशमी, तुला आता सांगते. तुम्ही माझ्या तोंडाला लागू नका. आज एवढा चांगला दिवस आहे त्याच्यामुळे मला ना काही वाईट विचारही करायचे नाही, वाईट बोलायचं पण नाही, त्याच्यामुळे मी आले जाऊन. अवघड आहे बाई. चार बायाला सांगत जाईन आता. मै सासू अशी म्हणायची गरज नाही, मी नसते सांगत. आळू नको बाहेर. हा ओ बाडा तोंडाची. हॅलो, हा आजू, कुठपर्यंत आलाय? हा का ये लवकर. हा तयारी चालू आहे. बर बर, हा 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 चालेल ये. असं असं तोंड वाकडं करीत दाखव म्हणते काय आणलं. काय आणलं दाखव. बघितलं का, यांना चांगला ओळखून आहे. काय आणलंय? एवढीच छटाकभर पिशवी आहे. काय आणलंय दिसतंय का मोठी पिशवी आहे. बघू दे की काय आणलं. काय नाही आणलं, पेढे आणले तर गुलाबजामू आणले तर. बरं चला, माझा भाऊ येऊ राहिलाय, फक्त 10-15 मिनिटातच. पटकीशी साडी घालते ना, आवरायचे अजून. ये महिन्यानी येतोय काय? कशाने येतोय आता तुम्हीच बघा. कशाने तरी येतच असेल ना. इवान येतोय काय, तोंडी लागून फायदा नाही. कौतुकाचा मासला ते ह्यानी हे नाचला. आत्या या लवकर, माझा भाऊ आला. बघा आत्या आला माझा भाऊ. बाई आहे की नाही? आजा आला बाई एकदाचा. बघलोय ती गाडी पुढे आणली तू जरा. गाडी मित्र आहे. मित्रासोबत आलं. हा चांगलंय. आत्या बघितल्या कशा बघत आहेत माझ्या सासू. अच्छा, पाय पड. हा बरं आहे का? बरं आहे. तुमचं बरं आहे? बरं आहे. मला काय दाढ भरली, मी चांगलीच आहे. बहिणी सगळं कधी फोन करीत असला तर बोलत नाही. आत्या कुठे आहे, काय आहे ती. हा आल्या बरा दंडवट घेतला. आत्या काय आल्याबरोबर लगेच सुरू झालाय का? बाई लगेच टोमणे देऊ राहिला त्याला. त्याला माहित आहे की आत्याचा स्वभाव कसा आहे, ते बोलती. हा दादा चल घरात. चला दे पिशवी दे माझ्याकडे. चला भाऊ आलाय आणि तुम्ही गवसा. होय. हा चल ये बस. अंगठ्या कवा केल्या रे? झालं 1 वर्ष झालं का? वर्ष झालं. हा. कवा तर नाही दिसले हातात तुझे. आलोच नाही घरी. का मित्राच्या घातल्या काय? नाही माझं. बाई दादा बरे आहेत का? बरे आहेत. तुम्ही का नाहीत घरी? हा तुम्ही का नाही आले घरी? कुठं आग्रह करतात. बहिणीला बोलायचं झालं की बहिणीलाच खुसखुस. या मेवण्याला बोलवायचं, बहिणीला बोलवायचं. आत्या गप बसा आता. काय सुरू केलंय काय माहित. अगं बोलत ते, त्याला काय भांडते का मी? हा तुमचं बोलणं पण भांडण्यावानीचे. होय वाटतं वेरे. नाही सवय आहे ना मला तशी बोलायची. राग नको मारून घेऊ. नाही बिलकुल नाही. दादा थांबा बस निवांत, मी पाणी घेऊन आले. ठीक. होय रे, लय पांढरी फॅक गाडी आणली. घेतली काय तू? नाही मित्राची. तेच म्हणलं, गाडी कस काय घेतली तुम्ही? तुमची तर लय परिस्थिती असती. हा धर पाणी. बर चल तुला हातपाय धू, मी तुला जेवण वाढते. ताई थांब. काय ती मित्राची गाडी आणली ना, त्याच्यामुळे त्याला जेव घातलं, मी पण जेवलो सोबत. आता भूक नाही. हे असं असतंय तुझं, मला नाही माहित. जेवण कर. अगं जेवला असल, कशाला आग्रह करते एवढा? काय तुझं पण ना लय अवघड आहे. बर चल एक काम करते, खीर तर पिशील ना? ठीक आहे, खीर आवडते मला. पेन मला माहित मला आहे. एक वाटी आण. जरा देते ना आधी. आणते हा, थांब 2 मिनिटं. धर चमच्यानी प्या ना. का त्या चमच्याने मला आवडत का? अशीच हा. पेत असते. काय परत तोंडाला बाया त्याशी बाया त्यो भाऊ भावासमोर काय असं
10 वेळेस म्हणत असते जरा असं हाव पाड्यावर नका करत जाऊ, हळूहळू खात जा. अगं गरम गरम चांगले लागते. पण माझा भाऊ काय आत्या म्हणा ठसका लागला काय? नाही 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 पाणी नाही ना त्यांना? नाही ठसका नाही लागला. तशी तुम्ही नाही माहिती. काळजी करीत. आता माझ्या भावाला चुगल्या करायच्या राहिल्या होत्या. तू खा, तू नको टेन्शन घे, रोजच तू खा. कशी झाली? भारी झाली दरवेळेस सारखीच. हो ना. हो. का झालं आता तोडी तर का वाटी. झालं तुझं, दे वाटी दे माझ्याकडचं. काय बघत होत्या? काय नाही पिशवीत काय आहे ते बघत होते. काहीतरी आणलं असेल त्यांनी मला, का तेच बघायचे आधी. काय होतंय बघितलं तर. ना बरं चला मी ताट तयार करते. दादा बस तू, मी ताट तयार करते राखीचं. ऐक तुला सांगते, अरे कधी कधी लय बोलत असते मला, फडाफडा बोलते तुझी बहीण, जरा समजून सांगत जा. आता तुझ्या याच्यात गोष्ट कानावर घालायची. मला माहिती आहे तिचा तापड स्वभाव आहे, पण ते असं उलट नाही बोलायची कधी. काय क्रिकेट झालती का? अरे रक्षाबंधनला निघाली, हां. नवरा बायकोचं काय झालं खुसफुस खुसफुस आणि निघाली. मला विचारलं नाही काय नाही. मग सासूचं काम आहे ना काहीतरी म्हणायचं, काय नाही. लय रडायला लागली, अशी रडायला लागली तर दोघी बाया ज आल्या. काय झालं, भांडणं लागली काय? एक दिवस पाठवायचं होतं. मग प्रत्येक बहिणीची इच्छा असते की आपल्या भावाकडे जायचं, राखी बांधायची. तू आला तर काय बिघडलं का? हा तिथं नेहमीच येत असती, तू आला एका दिवशी, तशी तर तुला सवड नसती. आता कशी का असना आम्हाला सांभाळायची. काय नको मनावर घेऊ, मी बोललेले. ताट केलंय का काय बघते, बस. केलं ताट? हा झालं. दाखव. ही चांदीची राखी. हा काय झालं? आता चांदीची राखी असते का? मग धाग्याचा मान असतो. आत्या, असं काय करू राहिला तुम्ही? दर लय टाकायचं 10-5 हजार. हे बांध. लाल धाग्याचा मान आहे, चांदीन सोनान. त्यासाठी मी घेऊन आले. काय तुम्हाला त्रास होऊ राहिला त्या गोष्टीचा? अगं मी पण सांगते. आलटू नका, तो ऐकन कसं वाटण, एवढा लांबून आलाय तो. आवर निघायचं असं ना आता. आत्या काय? अगं असंच म्हणलं त्याला. अजून 2-4 दिवस राहीन तो, लगेच आजच्या आज तोडलं जाईल. बरे नाही घरी काम आहे, आज जावं लागेल. कसलं काम आलंय? एवढ्या दिवसानंतर आलाय बहिणीकडे, गपचूप राहायचं. जाऊ दे की, कशाला आग्रह करती, परत येईन. ऐकणार रे, अवघड. भावाला सुद्धा नाही सोडली, त्रास होतो. यांचे कोणी आले तर जा म्हणून नको घेऊ. त्यांचा स्वभावच असा आहे, ते असंच म्हणतात ते. साधीच राखी आणली बर का. अगं त्याच्यात काय आहे, फक्त त्याच्यात धाग्याचा मान असतो. बघितलं का, तसा माझा भाऊ लय हुशार आहे. काय गिफ्ट पाहिजे तुला? मला काही गिफ्ट नकोय, काही गरज पण मी नाही. आणलं पण नाही आज. अरे मला नको. तसं लहानपणी 10 रुपये ठेवायचाच मला सवय आहे. आणि 10 ठेवायचा आणि लगेच उचलून घेऊन पळून जायचं नंतर तेच टाकत. मला माहिती आहे काय माहिती काय होणार आहे. हा काय काय नाही मागते नाही गिफ्ट देऊ. मला नकोच आहे तुझ्याकडून काही तसं, पण फक्त मला एक प्रॉमिस कर आज की हे बघ, प्रॉमिस हे करायचंय. हे बघ, लोक आजकाल ना बहीण भाऊ पण एकमेकांसोबत बोलत नाहीत. जमिनीचे वाद झाले तर भाऊ बोलणार नाही लवकर, बहिणी लवकर राखी बांधायला जाणार नाही जर हिस्सा नाही दिला. हिस्सा भेटला तरी पण राखी बांधायला जात नाही तर वर्ष तोंड बघत नाही. तर तसं आपल्यामध्ये थोडे पण वाद झाले तरी पण हक्काने तू माझ्याकडे यायचं आणि मी तुझ्याकडे येईन. समजलं? हे प्रॉमिस पाहिजे मला आयुष्यभराचं की आपण बहीण भाऊ
कधीच वेगळे नाही झालो पाहिजे, समजलं? प्रॉमिस करतो की आपण बहीण भाऊ कधीच वेगळं नाही आहोत. हा बस, मला दुसरं काहीच गिफ्ट नकोय. तुझ्यासाठी एक साडी आणली. कुठे? अरे कशाला आणायची तुला ना, तू पण आत्या बघते ग. काय ग, बघितलं का? एवढी भारी साडी, कशाला एवढे पैसे खर्च करायचे? पहिले तुझ्याकडे पैसे नसते. एवढी भारी साडी कशाला आणली? लईच भारी कलर आहे. ठीक आहे, पैसे. आजू एवढे पैसे कशाला दिले? तसं पण दरवर्षी तुला काहीच देणं होत नाही माझ्याकडून, त्यामुळे या पैशाचं काहीतरी सोनं करून घे. अरे दाद्या, कशाला बरं? काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची? आणि तसं पण माझ्याकडे आहे ना मंगळसूत्र, ते काय गरज आहे का मला सोन्याची? अगं राहू दे ना, कधी देत नाही, आता दिलेत तर राहू दे. आत्या काय गप बस, 4 वारेच नको देऊ. कशाला देतो कशाला देतो. या साडीची पण काहीच गरज नव्हती बघ. एवढी भारी साडी आणली. राहू दे मग नाही मला. म्हणलं तरी 5-6 हजाराची साडी असन. राहू दे मग मला. हा, माझ्या भावाने दिली ना, लय छान साडी आहे, मला लय आवडली खूप जास्त. अगं बाय 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 रेशमे, अगं ती चांदीची राखी. नाही, चांदीची राखी मी नाही आणली. अगं इसर भोळे, हा तुला कळत नाही काय? अरे आजू, तुझ्यासाठी तिने चांदीची राखी आणली. अगं चांदीची राखी बांध. थांब, आणते मी. हा, आणि बांध त्याला चांदीची राखी. काय करताय? काय चाललंय? काय नाही, आता तुला नंतरच सगळं सांगन. द रेशमे, मी उचलून ठेवली होती, तुला कळतच नाही. लय इसर भोळी तू. ही बघ, राखी आणली होती, विसरले चांदीची. बरं आता डबल नाही बांधता यायची. एक काम कर, तू ही राखी घेऊन जा, कोमल तुला राखी बांधणी. ठीक, चल निघतो मी, उशीर होईन आता. अरे कुठं निघाला? 2-4 दिवस राहायचं, इतक्या दिवसांनी आला बहिणीकड. खीर पुरी श्रीखंड, नाही तर थांब डाळ घालायला होते रेशमीला. उठ ग रेशमी, कशाला? डाळ घाल. कशाला डाळ? अगं त्याला पुरणपोळी करून घाल. नाही नाही, जाऊ. नको नको, त्याला जाऊ देत नसते मी. हा रा रे, 2-4 दिवस. जायचंय घरी, उशीर झालाय. अरे काहीतरी घरी करीतोय सारखं. नाही नाही, जाऊ दे, त्याला पण काम वगैरे असतं. अगं नको म्हणते ना. नाही आता राहू द्या, आता लय पुळका उठलाय. काय म्हणली? नाही काय नाही. बर चल, उठ. चला आता वाट लावते मी. हळूहळू जा बर का, जपून जा. हा, आणि फोन कर पोहोचल्यावर. आता सोबत काय क्रिकेट नको करू. राहा 2 दिवस. अरे नाही काम आहे त्याच्यामुळे. अरे राहिला असता. पाठवायला 2-4 दिवसांनी घरी. अरे बाबा कशाला, आता तसं म्हणलं की उद्याच निघन. आता येऊन गेलास. येईन नंतर, आता जाऊ दे. तू आलास ना, मला खूप छान वाटलं, एकदम मस्त आपलं. आता येईन मी एखाद्या वेळेस. येऊ का ताई? काळजी चल, घे. तू काळजी घे. हा, चल जा, जपून फोन कर. ठीक आहे, जाऊ का? अरे राहिला असता. नाही जात. किती अवघड आहे ना. आजकाल माणसाला सोडवून पैशाला किंमत दिली जाते. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच माणूस किंमत देतं, आणि ज्याच्याकडे नाही त्याला विचारत सुद्धा नाही, त्याची किंमत केली जात नाही. किती सगळं बदललंय. माणसांनीच माणसाची माणुसकी ठेवली पाहिजे. पैसा आज आहे तर उद्या नाही. एकदा मेलं तर गेलं, काहीच सोबत जात नाही. फक्त राहते मागे ती फक्त माणुसकी, बाकी काहीच नाही. माणसाचं कर्तृत्व हे मागे राहत असतं. त्यामुळे फक्त पैसा 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 करत बसण्यापेक्षा माणसं जपा, नाती जपा, एकमेकांना किंमत द्या. कारण पैसा आज आहे, उद्या नाही.